फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ICDS सुपरवायझर पेपर 2025 म्हणजेच ICDS अंगणवाडी परिवेक्षिका 23 फेब्रुवारी 2025ला तिन्ही शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे त्यात आलेले 26 प्रश्न पाहणार आहोत। त्यासोबत मराठी व्याकरणामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, इंग्लिश ग्रामरमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, गणित बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते ही सुद्धा माहिती पाहणार आहोत। म्हणजे 26 प्रश्न आणि पेपर ॲनालिसिस असं दोन्ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खरं म्हणजे हा व्हिडिओ काल संध्याकाळीच यायला पाहिजे होता, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही 2 दिवस, त्याबद्दल सॉरी। पण आज मी त्यावर व्हिडिओ बनवत आहे, ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना याचा फायदा होईल। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला अंगणवाडी परिवेक्षिका ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी परिवेक्षिका ई-बुक विकत घ्या। बरेचसे प्रश्न यामधून विचारले जात आहेत, भरपूर प्रश्न येत आहेत। आता आलेले प्रश्न पहा की कोयना धरणावर प्रश्न होता, तर आता कोयना धरणाशी संबंधित सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित करून घ्या। उर्वरित शिफ्टला याच्यावर वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात। महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कधी पडतो, तर जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, म्हणजे जेव्हा पावसाळा असतो, मान्सूनचा कालावधी असतो त्यावेळेला। आणि सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो, तर आपलं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आणि दुसरा क्रमांक महाबळेश्वरचा लागतो। त्याच्यानंतर सातवाहन शेवटचा शासक कोण होता, असा एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता। तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे विजय सातकर्णी हा सातवाहन घराण्याचा शेवटचा शासक होता। आणि सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता, तर सिमुट हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। त्याच्यानंतर 2018च्या जनगणनेनुसार शहरी भागातील लिंग गुणोत्तर विचारलेलं, आता ते महाराष्ट्राचं विचारलं का भारताचं ते माहीत नाही आहे, पण 2018ची जनगणना व्यवस्थित करा। महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न होता, म्हणजे TCSचं आता फेवरेट आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात। तर महात्मा ज्योतिबा फुले यांची सर्व माहिती व्यवस्थित करून ठेवा। त्याच्यानंतरचं आहे भारत छोडो चळवळ, म्हणजे 1942ला जे चलेजाव आंदोलन झालेलं आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता। मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला कोणी विरोध केला याच्यावर प्रश्न होता। तर हे जे आहे ना इतिहासाचे किंवा 2018ची जनगणना वगैरे, कोयना धरण, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कधी पडतो, हे सर्व आपल्या जे ई-बुक आहे त्यात GK मध्ये दिलेलं आहे मी। त्याच्यानंतर संगणकावर इनपुटवर प्रश्न होते, तर तुम्ही आता आउटपुटसुद्धा करून ठेवा। त्याच्यानंतर CPUवर प्रश्न होता, वेब ब्राउझरवर प्रश्न होता। आता ज्यांनी आपलं ई-बुक घेतला असेल ना त्यांना सांगतो की हार्डवेअरमध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस दिलेले आहेत, म्हणजे संगणकामध्ये गेल्यानंतर हार्डवेअर नावाचा टॉपिक आहे त्याच्यात, आणि CPUची माहितीसुद्धा त्या हार्डवेअरमध्येच आहे। आणि वेब ब्राउझरची माहिती आपल्या ई-बुकमध्ये सॉफ्टवेअर नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर बाल शिशुगृह याच्यावर प्रश्न होता। महिला हिंसाचार अधिनियम 2005 याच्यावरही प्रश्न होता। इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना याच्यावरही प्रश्न होता। पंचायत राजवर प्रश्न होता, पंचायत राज व्यवस्थित करा सर्वांनी। त्याच्यानंतरचा पाहता किशोरवयीन शेट्टी योजना या योजनेवरही प्रश्न विचारला होता। मनोधैर्य योजनेवर प्रश्न विचारला होता। किशोरवयीन मुलींचे पोषण याच्यावर प्रश्न होता। पाळणाघर योजनेवर सुद्धा प्रश्न आलेला होता। बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेवर प्रश्न होता। जीवनसत्वावर प्रश्न होता, याच्यामध्ये B12 जीवनसत्व वगैरे असं विचारलं होतं। त्याच्यानंतर बालहक्क संरक्षण आयोगावर प्रश्न होता। अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यावरही प्रश्न होता। संगणकाची तिसरी पिढी विचारली होती। त्याच्यानंतर प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेवर प्रश्न होता। मूलभूत कर्तव्ये यावर प्रश्न होता। मूलभूत हक्क यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता। आता हे झालं 26 प्रश्न जे कोणत्या टॉपिकवर आले होते ते मला सांगितलं। आता इंग्लिश ग्रामरमध्ये पहा, पॅसेज आलेला होता, पॅराजंबल होतं, अँटोनिम्स, सिनोनिम्स, त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते। हे सर्व आपल्या ई-बुकमध्ये मी दिलेलं आहे। मराठी व्याकरणामध्ये पहा, वर चष्मा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। त्याच्यानंतर आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। वाक्यांच्या प्रकारामध्ये संयुक्त वाक्य ओळखायला सांगितलं होतं, आज्ञार्थी वाक्य पण होतं, मिश्र वाक्य पण होतं, विधानार्थी वाक्य करायला सांगितलं होतं एका शिफ्टमध्ये कुठल्या तरी। जागल्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। त्याच्यानंतर विधेय ओळखा। आता विधेय म्हणजे काय, तर दिलेल्या वाक्यातील जे क्रियापद असतं त्यालाच आपण विधेय असं म्हणतो।
आणि वाक्यातील जो कर्ता असतो त्याला उद्देश्य असं म्हणतो. एवढं सोपं लक्षात ठेवा. प्रयोगावर प्रश्न होता, त्याच्यामध्ये भावे प्रयोगावर प्रश्न होता अशी माहिती कळलेली आहे. शेंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा असा एक प्रश्न होता. नाव मोठं लक्षण खोटं या अर्थाची समानार्थी मन सांगा असाही प्रश्न होता. डोळे पांढरे होणे याच्यावर एक प्रश्न होता, मला वाटते तो वाक्प्रचार आहे. आज्ञार्थी वाक्य मिश्र वाक्य याच्यावर प्रश्न होता. त्याच्यानंतर विप्र या शब्दावर प्रश्न होता. द्विज या शब्दाचा अर्थ सांगा, तर द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गुणोत्तर प्रमाण, सरासरी म्हणजे बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विचारले. गणितामध्ये गुणोत्तर प्रमाणावर प्रश्न होते, सरासरीवर प्रश्न होते, बोट व प्रवाहावर प्रश्न होते, नफा व तोटावर प्रश्न होता, रेल्वे म्हणजे काळ आंतरवेग याच्यावर प्रश्न होता. आणि हे सर्व आपण जे ई बुक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्यामध्ये गणिताचे सर्व टॉपिक व्यवस्थित दिलेले आहेत. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अक्षरमाला, संख्यामाला, नातेसंबंध याच्यावर प्रश्न होते आणि याची माहिती आपल्या ई बुकमध्ये व्यवस्थित दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं 23 फेब्रुवारी 2025 या दिवशी ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिका याचा जो पेपर झाला त्याचा ॲनालिसिस आपण पाहिलेला आहे. जर तुम्हाला चालू घडामोडीचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025च्या चालू घडामोडीची माहिती तुम्हाला मिळेल, प्लस 2024 मधील महत्त्वाच्या घटनासुद्धा यात दिलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.